आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. सिद्धगिरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हातांना रोजगार देणारा ठरेल. माननीय चंद्रकांतदादा पाटील. देशभरातील कारागिरांचा महाकुंभ 5 दिवस चालणार. श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र सरकार यांच्या वतीनं दिनांक 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत सिद्धगिरी कारागीर महाकुंभ संपन्न होत आहे. आणि या महोत्सवाचं उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सिद्धगिरी येथे संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार प्रकाश आवाडे, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, डॉक्टर वर्षा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना नामदार पाटील यांनी पुढे म्हटलंय की या कारागीर महाकुंभात पारंपरिक हस्तकला, कला यातील स्थानिक कलाकार आपल्या कलेचे कौशल्य लोकांसमोर सादर करण्यासाठी या ठिकाणी आले. या उत्सवात उच्च आणि तंत्र शिक्षणातील सर्व महाविद्यालयांना हा उत्सव पाहण्यासाठी आणि या उत्सवात सादरीकरण करण्यासाठी माझ्या विभागाने सूचना दिल्या आहेत. हा महाकुंभ पाहायला येणारे विद्यार्थी यातून निश्चितच प्रेरणा घेऊन जातील, हा विश्वास मला आहे. एक स्टार्टअपची एक संकल्पना निश्चित लोकांच्या जीवनात या महाकुंभामुळे उतरेल. महिला वर्गाला वेळेच्या कमतरतेमुळे नोकरीपासून वंचित राहावं लागते. त्यामुळे या कारागिरी महाकुंभाची फलनिष्पत्ती म्हणून भविष्यात हजारो महिलांना दुपारी 12 ते सायंकाळी 5 या कालावधीत काही असे अभिनव कामकाज मिळेल असा मला विश्वास आहे. यावेळी प्रकाश आवडे यांनी या उत्सवाला दररोज इचलकरंजी शहरातून 500 महिलांना या कारागिरी महाकुंभासाठी आणण्याची व्यवस्था करणार असल्याचं सांगितले. तर शिवसेना कोल्हापूर यांच्या वतीनं या कार्यक्रमासाठी कोल्हापूर शहर, भुदरगड, वारणा, मुरगुड आदी ठिकाणावरून मोफत वाहतुकीची व्यवस्था करण्यात आल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलंय. भारतातील 17 राज्यातून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अनेक कलाकार आणि त्यांच्या कला आणि हस्तकला या एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. कलाकारांचे कसब आणि कौशल्य यातून कलात्मक आणि आकर्षक अशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच या वस्तूंची विक्री या ठिकाणी उपलब्ध आहे. कारागीर कुंभोत्सवामध्ये अशा विविध राज्यातील कलाकारांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. एकूण 17 राज्यांमधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त 200हून कलाकार सिद्धगिरी कारागीर महाकुंभामध्ये सामील होत आहेत. टेराकोटा मातीची ज्वेलरी, आकर्षक हस्तकलेपासून तयार झालेली मातीची खेळणी, टॅनिंग वूड कला, बांबूकाम, लेदर वर्क, विविध राज्यातील एम्ब्रॉयडरी, पॅच वर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, धागा चित्रकला, बाहुलींच्या प्रतिकात्मक ऐतिहासिक मूर्ती, स्टोन वर्क, कच्छमधील रबरी कला, ग्लास वर्क, मक्याच्या कणसाचे वेस्टर्नपासून वस्तू, मधुवेनी पेंटिंग, लाखेपासून बांगड्या, महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी, जरदोशी साड्या इत्यादी हस्तकलेचे विविध प्रकार या कारागीर महाकुंभामध्ये पाहायला मिळाले. या कार्यक्रमात तंत्र महाविद्यालय, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालय, ITI यात शिक्षण घेणाऱ्या युवक युवतींनी या कारागीर महाकुंभात सहभाग घेतला आहे. यामध्ये संजय घोडावत विद्यापीठ, अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालय, DKTE इचलकरंजी, अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालय, DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, तळसंदे बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यासह विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांना स्टार्टअपकरिता 10 लाखाचे अर्थसहाय्य करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सिद्धगिरी कारागीर महाकुंभ उद्घाटन सोहळ्यात प्रास्ताविक यशोवर्धन बारामतीकर यांनी तर सूत्रसंचालन विवेक सिद्ध यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भरत लांगे, शशिकांत पुजारी, शेतकरी संघटनेचे जालंधर पाटील, राहुल चिकोडे, गुंडोपंत वद्द, विक्रम पाटील, एकत्व इन्फ्राचे प्रबुद्ध परदेशी यांच्यासह नागरिक, विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. हा महाकुंभ 4 एप्रिलपर्यंत चालणार असून नागरिकांनी या कारागीर महाकुंभास भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले. महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.